श्री स्वामी समर्थ. स्वामी नाम घेऊन आज आपण सुंदर अशा स्वामी समर्थ महाराजांच्या अनुभवाला सुरुवात करूया. नाशिकमध्ये राहणारा अमोल अनेक वर्षांपासून नोकरीसाठी प्रयत्न करत होता. मुलाखती होत होत्या, पण प्रत्येक वेळी काही ना काही कारणाने अपयश येत होते. जेव्हा घरची आर्थिक परिस्थिती बिकट झाली होती, तेव्हा आई रोज म्हणायची, बाळा, श्री स्वामी समर्थ महाराजांवर विश्वास ठेव. आणि आपल्याला सर्वांनाच माहीत आहे, जेव्हा जेव्हा आपण स्वामी महाराजांना आर्ततेने हाक मारतो, तेव्हा स्वामी महाराज आपल्या हाकेला धावून आल्याशिवाय राहत नाहीत. त्याचप्रमाणे एके दिवशी अमोलने मनापासून संकल्प केला. दररोज श्री स्वामी समर्थ नामजप करायचा आणि प्रत्येक गुरुवारी स्वामींच्या मंदिरात जाऊन नमस्कार करायचा, स्वामींना मुजरा करायचा. 11व्या गुरुवारी त्याला एका मोठ्या कंपनीत मुलाखतीसाठी फोन आला. मुलाखतीच्या आदल्या रात्री तो खूप घाबरला होता, कारण मुलाखतीला काय होईल याचे त्याला काहीही कळत नव्हते आणि त्यामुळे तो खूप घाबरलेला होता. दडपण आलेले होते. त्याने स्वामींच्या फोटोसमोर हात जोडले आणि म्हणाला, स्वामी, आता सर्व काही तुमच्यावर सोपवलं आहे. आपण सगळेच जण दरवेळेला आपल्याला काही सुचत नसेल तर आपण स्वामींवर सोडतो आणि मोकळे होतो. पण स्वामी कोणाकोणाचं ओझं घेत असतील याचा विचार केला आहे का? आणि म्हणाला, स्वामी, आता सर्व काही तुमच्यावर सोपवलं आहे. दुसऱ्या दिवशी मुलाखतीला जाताना बसमध्ये त्याची फाईल खाली पडली. त्याच क्षणी एक अनोळखी वृद्ध व्यक्ती ती उचलून म्हणाले, घाबरू नकोस, तुझं काम होऊन जाईल, तुझं काम होईल. अमोलने नम्रपणे धन्यवाद दिले. काही क्षणांनी बस थांबली. तो खाली उतरला, पण मागे वळून पाहिले तर ते वृद्ध कुठेच दिसत नव्हते. मुलाखत अत्यंत छान झाली. 2 दिवसांनी त्याला नियुक्तीचे पत्र मिळाले. म्हणजे अमोलची नोकरीसाठी नियुक्ती झाली यासाठी त्याला पत्र मिळाले कंपनीचे. पगारही अपेक्षेपेक्षा जास्त होता. म्हणजे त्याला जेवढी अपेक्षा होती त्यापेक्षा जास्त पगाराची नोकरी अमोलला मिळालेली होती. नोकरी लागल्यानंतर तो स्वामींच्या मंदिरात गेला. मंदिरातील स्वामींच्या मूर्तीसमोर उभा राहिला आणि त्याच्या डोळ्यात अश्रू आले, कारण मूर्तीवरील तेजस्वी भाव, तो चेहरा त्याला बसमधील त्या वृद्ध व्यक्तीसारखाच भासत होता. म्हणजेच स्वामी मूर्ती पाहून त्याला त्यावेळेस बसमधील ते वृद्ध आजोबा आठवले. यावरूनच कळतं की जेव्हा तो अमोल मंदिरात गेला त्यावेळेस स्वामींनीच त्याला आठवण करून दिली की त्या वेशातला तो वृद्ध माणूस म्हणजेच मी होतो, व्यक्तीसारखाच भासत होता. तो शांतपणे म्हणाला, स्वामी, तुम्ही दिलेला आधार मी आयुष्यभर विसरणार नाही. असा हा अमोलला आलेला स्वामी महाराजांचा अनुभव कसा वाटला? असेच सुंदर अनुभव ऐकायला जर आवडत असतील तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आजचा अनुभव कसा वाटला तेही सांगा. चला तर मग भेटूया पुढच्याच अशा सुंदर अनुभवाबरोबर. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.